नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर माझ्या जीवनातील एक घटना कथेच्या रूपात घेऊन आलो आहे। ही कथा माझी आणि शेजारच्या वहिनीची आहे। एके दिवशी माझ्या घरी कोणी नसताना शेजारची वहिनी जेवण द्यायला आली होती। तेव्हा अचानक वीज गेली आणि मग अंधारात आम्ही कसे एकमेकांच्या जवळ आलो आणि पुढे काय घडलं हे या कथेत ऐका। तर चला कथेला सुरुवात करू। अगोदर मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो। माझं नाव विक्रम आहे। मी नांदेडजवळ एका खेडेगावात राहतो। माझं B.Ed पूर्ण झालेलं आहे आणि आता मी नोकरीच्या शोधात आहे। 2 महिन्यापूर्वी आमच्या शेजारी एक नवीन जोडपं राहायला आलं। जोडप्यातील माणूस नांदेडमध्ये नोकरी करायचा आणि आठवड्यातून एकदाच घरी यायचा। त्यांना मुलं बाळ नव्हतं, म्हणून मग ती वहिनी नेहमी माझ्या घरी येऊन आईसोबत गप्पा मारत बसायची। वहिनींचे नाव कोमल होतं आणि त्यांची वय पण जेमतेम माझ्या एवढंच होतं। वहिनी दिसायला एकदम सुंदर होती आणि वरून ती साडी खाली बेंबीजवळ नेसायची, म्हणून वहिनी अजून जास्त छान दिसायची। वहिनीबद्दल सांगायचं म्हटलं तर गोरा रंग दुधासारखा, नाकी डोळी एकदम निटास, आकार सांगायचा झाला तर असेल लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणीही वहिनीला एकदा पाहिल्यावर शांत राहणार नाही। नाकी डोळी एकदम निटास, वहिनींचं रूपच असं होतं की कुणी पण वळून पाहिलं असतं। वहिनींचा नवरा पण काही कम नव्हता दिसायला, तो पण कुण्या हिरोपेक्षा कमी नव्हता। त्यांच्या संसारात कमी फक्त एकच होती, ती म्हणजे दोघे एकत्र वेळ नाही घालू शकत। खैर, आता मी तुमचा अधिक वेळ न घेता सरळ कथेवर येतो। एके दिवशी माझ्या घरातील सर्व सदस्य आमच्या नातेवाईकातील लग्नाला म्हणून गेले होते। ते आता 7 दिवसानंतर परत येणार होते। मी घरी राहिल्याने आईने माझ्यासाठी वहिनीला स्वयंपाक करायला अगोदरच सांगितलं होतं। सकाळी आणि दुपारी मी त्यांच्या घरीच जाऊन जेवायचो। रात्रीला मात्र वहिनी दोघांचे पण जेवण घेऊन माझ्या घरी यायची आणि आम्ही TV पाहत पाहत खायचो। पहिले 2 दिवस असेच निघून गेले। दुसऱ्या दिवशी वहिनीला त्यांच्या पतीचा फोन आला। काही कामाने त्यांना बाहेरगावी जावं लागणार होतं, म्हणून ते ह्या आठवड्यात येऊ शकत नव्हते। हे वहिनीने मला नंतर सांगितलं। फोनवर बोलणं झाल्यावर वहिनी थोडी नाराज वाटली। मी वहिनीला विचारलं, काय झालं वहिनी, सर्व ठीक आहे ना? त्यावर त्यांनी फक्त आपली मान डोलावली। मग माझ्या बाजूला येऊन बसली आणि आम्ही TV पाहू लागलो। अचानक वहिनीने मला विचारलं, तुला कोणी गर्लफ्रेंड आहे की नाही? मला काही समजेना असे झाले। वहिनी मला हे कशाला विचारते आहे? मला वाटलं उगाच बोलण्यासाठी म्हणून विचारलं असेल। मी वहिनीकडे खास लक्ष दिले नाही आणि TV पाहायला लागलो। अजून थोड्या वेळाने वहिनीने तोच प्रश्न विचारला। मग मात्र मला समजून चुकलं की आज काहीतरी झालेलं आहे। मी म्हटलं, मला कोणी गर्लफ्रेंड असती तर मी इथे थांबलो असतो का? लगेच वहिनी म्हणाली, मग तू छोटूची काळजी कशी घेतोस? आता यावर काय उत्तर देऊ मला समजत नव्हतं। या अगोदर वहिनीने मला कधीच असले प्रश्न विचारले नव्हते। मला शांत बसलेले पाहून वहिनी म्हणाली, हाताने शांत करतोस असं वाटतं ना मला। तरी तेवढं बोलून वहिनी गालातल्या गालात हसायला लागली। वहिनीला हसताना पाहून माझ्या मनातून थोडी भीती दूर झाली। मग मी पण ठरवलं, जे होईल ते होईल। आता मी पण खुलून वहिनीचे मजे घ्यायचं ठरवलं। मग वहिनीला मी म्हणालो, काय करू वहिनी, कोणी तुमच्यासारखी मिळालीच नाही जी माझं दुःख समजून घेईल। वहिनीला माझ्याकडून हे ऐकण्याची अपेक्षा नव्हती।
हे ऐकून वहिनी मला म्हणाली, आणि माझ्यासारखी कुणी मिळाली असती तर तू काय केलं असतं? यावर मी थोडा वेळ विचार करून म्हणालो, आता असं बोलून काय फायदा आहे वहिनी? कुणी मिळाली असती तर तिला जाम खुश करून सोडलं असतं. मग थोडा वेळ बसून वहिनी स्वयंपाक करायचा म्हणून तिच्या घरी गेली. मी इकडे आज वहिनीला कसं करता येईल या विचारत होतो. माझा शांत बसायचं नावच घेत नव्हता. शेवटी मलाच त्याला शांत करावं लागलं. रात्री 7च्या दरम्यान वहिनी जेवण घेऊन आली. मी वहिनीच्या हातून ताट घेण्याच्या निमित्ताने त्यांच्या हाताला स्पर्श केला. वहिनीच्या हातून ताट घेऊन बाजूला टेबलावर ठेवलं. मग मी स्वयंपाकघरात पाणी आणायला गेलो. तेव्हाच अचानक वीज गेली. वीज गेली की पूर्ण घरात एकदम काळोख पसरला. अंधारात वहिनीला भीती वाटली असावी म्हणून तिने लगेच मला स्वतःजवळ बोलवून घेतलं. मी वहिनीजवळ जाताच तिने मला मिठी मारली. मला पण हेच पाहिजे होतं. मी पण लगेच वहिनींच्या अंगाला बिलगलो. तेव्हा मला लक्षात आलं की घराचा दरवाजा मोकळा आहे. मी वहिनीला 1 मिनिट असंच थांबायला सांगितलं आणि दरवाजा बंद करून परत वहिनीजवळ आलो. मी तिला म्हणालो, वहिनी, कधीपासून मी या दिवसाची वाट पाहत होतो. मिठी मारताच कोमल पण मला पूर्णतः चिटकली. आता तीसुद्धा माझ्या अंगावरून आपले हात फिरवत होती. कोमलने मात्र हे पटकन ओळखले आणि मला म्हणाली, ह्या अगोदर कुणासोबत तू काहीच केलेलं नाही का? त्यावर मी तिला म्हणालो, काय करू, मला तुझ्यासारखी कोणी देखणी मिळालीच नाही मला कधी. हे ऐकून ती मला म्हणाली, बस कर आता, मला बटर लावायची काही गरज नाही. पटकन तुझे सर्व कपडे काढ, नाहीतर घामाने ओले होऊन जातील. एवढं बोलून ती माझ्यापासून वेगळं होऊन उभी टाकली. तिच्या म्हणण्यानुसार मी काही क्षणातच तिने जे सांगितले ते मी केले आणि आम्ही तो पूर्ण आनंद घेतला जो आम्हाला रात्रभर घ्यावासा वाटत होता. तर मित्रांनो, कशी वाटली आपल्याला आजची ही कथा? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, जवळ असलेले बेल घंटा आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तर चला, धन्यवाद. भेटूयात पुढच्या कथेमध्ये.